कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बघा, इमर्जन्सीसाठी तुम्हाला मी गोळी दिली होती लिहून, हां ती ताबडतोब त्यांना द्या। हां 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 ओके, आणि त्यातूनही बरं नाही वाटलं तर मला पुन्हा फोन करा। हो हो डॉक्टर। काय रे, काय करतोयस? ही कुठली गोळी आहे? आता नाही द्यायची, ही वेळ नाही आहे गोळीची। थांब, डॉक्टरने तिला अशा वेळेस ही गोळी द्यायला सांगितलं। डॉक्टर म्हणाले ह्या गोळीने तिला बरं वाटेल। आनंदी, पोट दुखत नाहीये ना? बाळ बाळ लात मारते? पाय हलवून दाखव। अहो, पाय हलवून दाखव ना। दुखत नाहीये ना? राघव, इतके प्रश्न नको विचारू, तिला टेन्शन येईल। नाही, गोळी घेतली ना बरं वाटेल, डॉक्टर म्हणाले तसा। तू आराम कर आता फक्त। हा, तुला उभं राहता येईल आता? येईल मला उभं राहता, पण अशक्तपणा आलाय। नाही नाही, मी फक्त विचारतोय तुला उभं राहता येईल म्हणजे? बरं, तू डॉक्टर म्हणाले गोळी घेतल्यानंतर बरं वाटेल, तू फक्त आता आराम कर। हा, बरं वाटेल तिला। मी आलू पटकन नाही। अहो, आईंशी भांडू नका प्लीज, नका भांडू। तू आराम कर। नाही नाही, रमादेवी तुम्ही जा यांच्यासोबत, त्यांना समजावून सांगा, ऐकतील। आनंदी, तू काळजी करू नकोस, तू नाही भांडणार। हे बघ, मी जाते बाहेर। हा, बोला, काही लागलं ना तर आवाज दे। हा, जा तुम्ही। राघवा, राघवा, मला माफ कर बाबा। मला तुझ्याशी भांडायचं नव्हतं सोन्या। मला माझ्यामुळे त्रास झाला का आनंदीला? राजा, कशी आहे आनंदी, कशी? आणि माझा नातू कसा आहे? बरा आहे ना माझा नातू? मला तिला त्रास झाला, मला बघवलं नाही रे। बरं आहे ना? नातू नातू करणं आता बंद कर। तुझ्यामुळे जर का आनंदीला काही झालं ना तर आयुष्यभर मी तुला कधीच माफ करणार नाही। बस करत आहे। काय झालं? काय झालंय तुला? का त्रास करून घेतोयस? अरे, तुम्हा दोघांचे आवाज वाढले ना, म्हणून टेन्शन घेतलं आनंदीने। आपल्याला आनंदीची आता सर्वात जास्त काळजी घ्यावी लागणार आहे। हो ना बाळा, घ्यावी लागणार आपल्याला काळजी, घ्यावी लागतेच रे या अवस्थेत। आता शेवटचे 2 महिने तो खूप सांभाळावे लागतील। तू काळजी करू नको, तो आहे ना वरती, तो व्यवस्थित होणार, सगळं व्यवस्थित होणार। प्रश्न आनंदीची गोष्ट खूप वेगळी आहे। आता आनंदीची तब्येत सर्वात जास्त नाजूक आहे। आता आनंदीची आपल्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागणार आहे। म्हणजे काय होतंय तिला? काय होतंय मला सांग ना। जास्त त्रास होतोय का? ही प्रेग्नन्सी वाटते तितकी सोपी नाहीये। या प्रेग्नन्सीमुळे आनंदीच्या जीवाला धोका होऊ शकतो। एवढंच नाही तर बाळ आणि आनंदी दोघांनाही गमावून बसू शकतो। काय म्हणतोस राघव? काय झालंय आनंदीला? असं का बोलतोस? आनंदीला दिवस गेल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो। ओके, डॉक्टर, आम्ही होम प्रेग्नन्सी टेस्ट केलेली आहे, जे पॉझिटिव्ह आली आहे। तुमच्याकडे आम्ही कन्फर्म करण्याकरता आलो। तुम्ही आलात ते बरं झालं।
पण जरा तुम्हाला मी स्पष्टच एक गोष्ट विचारते की तुम्ही हा प्रेग्नन्सीचा चान्स परत का घेतलाय? तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की यांना कधीच मूल होऊ शकत नाही, आणि जरी झालं तरी यांची प्रेग्नन्सी खूप रिस्की असणार आहे, आणि तरी तुम्ही चान्स का घेतलाय? तुम्हाला कळतंय का यांची गर्भाशयाची पिशवी बाळाला सपोर्ट करू शकत नाहीये, म्हणजे बाळाचा भार उचलण्यासाठी यांचं गर्भाशय हे असक्षम आहे. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? म्हणजे मी माझ्या पोटात बाळ वाढू शकत नाही का? नाही, तुम्ही वाढवू शकता, पण ती पूर्णपणे तुमची रिस्क असेल, आणि जर कुठल्याही वेळेला प्रेग्नन्सीमध्ये त्रास झाला तर यापुढे तुम्ही प्रेग्नन्सीची रिस्क घेऊ शकत नाही, आणि असं झालं तर यांच्या आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता तुम्ही दोघांनी मिळून ठरवा की तुम्हाला हे बाळ हवंय का नकोय. आनंदी, तुझं लक्ष कुठे आहे? तुम्हाला माहिती माझं लक्ष कुठे. आनंदी ऐक ना, मला वाटतं आपण बाळाला जन्म नको देऊ. काय बोलताय तुम्ही? या प्रेग्नन्सीमुळे तुझ्या जीवाला धोका आहे आणि मला रिस्क नाही घ्यायची. आनंदी, आधीच आयुष्यामध्ये मी काय गमावलंय तुला चांगलं माहिती आहे. मला अजून काही गमवायचं नाहीये, नाहीतर मी जगू शकणार नाही. मग मी ह्या बाळाला गमावू नाही शकत. आपलं बाळ माझ्या पोटात वाढतंय. माझं एकच स्वप्न होतं ना, आई व्हायचं. या बाळामुळे माझी इच्छा पूर्ण होणार आहे. मग काय हरकत आहे बाळाला जन्म द्यायला? त्यामुळे तुझ्या जीवाला धोका आहे आनंदी. चालेल नाही, मी बाळासाठी वाटेल ते करायला तयार. काय बोलतेस तू? हे बघा, हे बाळ आज माझ्या पोटात वाढतंय, याचा अर्थ बाळाला जन्म घ्यायचा आहे. आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलं होतं की मी कधीच आई होऊ शकत नाही. गरोदरपणात मला अनेक समस्या येतील. आपण ही आशा सोडली होती. अचानक ही गोड बातमी मिळाली आपल्याला. मला असं खूप मनापासून वाटतंय की हे बाळ ना जगातल्या कोणत्याही संकटावर मात करून या जगात जन्म घ्यायला तयार. त्याचा हक्क आहे तो. ह्या जगात त्याला जागा मिळवून द्यायला हवी आपण त्याला. ह्या बाळाला जन्म द्यायला हवा. मला आई व्हायचंय. हे बाळ हवंय मला. तुला बाळ हवंय? ठीक आहे, तू म्हणशील तसं आपण करू. त्या बाळाला आपण जन्म देऊ, आणि या प्रेग्नन्सीच्या काळात मी कायम तिच्या सोबत असेनच. पण मला एक वचन दे आनंदी, कुठलाही हलगर्जीपणा होऊ द्यायचा नाही. तू आणि आपलं बाळ हे सुखरूप राहण्याकरता जे जे म्हणून करणं शक्य होईल ते आपण करायचं. कबूल? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.